सुरुवातीला महत्त्वाची बातमी कोल्हापुरातून, कारण कोल्हापुरात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा भासतोय। दुचाकींना 200 आणि 4 चाकींना केवळ 500 रुपयांचंच पेट्रोल दिलं जातंय। कोल्हापुरात काही पेट्रोल पंप बंद असल्याची माहिती मिळते, तर अनेक ठिकाणी पेट्रोलसाठी वाहन चालकांनी रांगा लावल्या आहेत। अधिक अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी शेखर पाटील यांच्याकडून। शेखर, सध्या कोल्हापुरातली स्थिती काय आहे? हा तुटवडा का भासतोय? नेमकी कारणं काय आहेत आणि नागरिकांच्या काय प्रतिक्रिया उमटतायत? कस्तुरी, अद्याप या संदर्भातली कुठलीही कारणं जी आहे ती समोर आली नसली तरी दुसरीकडे आपल्याला माहिती आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वीच सांगितलं होतं की इंधन जे आहे ते जपून वापरावं लागणार आहे आपल्या सगळ्यांना। त्यासोबतच आणखीन काही सूचना देखील केल्या होत्या। आता त्याच पार्श्वभूमीवरती कोल्हापुरातले पेट्रोल पंप जे आहेत ते अनेक ठिकाणी बंद असल्याचं चित्र आता दिसतंय। अशा काहींच्या तक्रारी देखील समोर आलेल्या आहेत आणि ह्या तक्रारींच्याच अनुषंगाने आपण आज एका पेट्रोल पंपाच्या बाहेर आल्यानंतर आपल्याला ही सगळी रांग दिसलेली आहे आणि इथं आल्यानंतर आपल्याला समजलं की इथं केवळ 200 रुपयांचंच दुचाकीमध्ये पेट्रोल आता दिलं जातंय आणि 4 चाकी वाहनांमध्ये केवळ 500 रुपयांचंच पेट्रोल आता दिलं जातंय। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून हा सगळा नियम जो आहे तो लावलेला आहे आणि आता ही परिस्थिती बघताय या पेट्रोल पंपच्या बाहेर वाहनांच्या ज्या आहेत त्या रांगा देखील लागल्याचं चित्र आहे। काही वाहन चालक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। आपण जर बघितलं तर केवळ 200 रुपयांचंच पेट्रोल आता दिलं जातं या सगळ्यांनाच आणि त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत? खरं तर पेट्रोल आता टंचाई त्या ठिकाणी जाणवू लागली असं वाटते का? कारण तुम्हाला केवळ 200 रुपयांचं पेट्रोल आता दिलं जातं। टंचाई तर कसं आहे, काही जर कामं इमर्जन्सी असली तर आपल्याला पेट्रोल मिळणं भाग आहे, तरी आपल्याला पेट्रोल 200 रुपयाचं मिळावं लागले। ह्याच्यावर काहीतरी आपल्याला हे करायला पाहिजे। त्रास आता जाणवू लागला। काही ग्राहक या ठिकाणी आहेत त्यांच्याशी देखील आपण बातचीत करणार आहोत, पण तत्पूर्वी या पेट्रोल पंपचे मॅनेजर देखील इथं आहेत। काय परिस्थिती आता, काय नियम तुम्ही आता लावलेले? पेट्रोलची टंचाई असल्यामुळे थोडी शॉर्टेज असल्यामुळे 2 व्हीलरला 200 रुपये आणि 4 व्हीलरला 500 रुपये एवढंच पेट्रोल आम्ही देतोय, जेणेकरून तुटवडा होऊ नये। लोकांना गरज आहे तेवढंच पेट्रोल देऊन रोजचे दिवस ढकलायचे चाललेत। अनेक जण विनाकारण त्या ठिकाणी गाडीमध्ये पेट्रोल जास्त भरतात म्हणून असं कसं होते, मग शॉर्टेज दाखवले की मग लोक टाक्या फुल करून घेतात, मग ते ठेवून जातं, एवढं वापर होत नाही। पण ज्यांना पाहिजे त्यांना मिळत नाही ना, जी रोज कामाला जाणारे लोक आहेत त्यांना मिळत नाही। तुमच्याकडे किती साठा लागतो आठवड्याला आणि आता काही आपल्याला आठवड्याला 2 टँकर लागतात, पण आता आठवड्याला एकच टँकर येतो, त्यामुळे तो पुरत नाही। त्यामुळे 200 रुपये देऊन 500 रुपये देऊन असं पूर्व चालू आहे। नक्कीच ही प्रतिक्रिया जी आहे ती बोलकी आहे कस्तुरी, कारण तुटवडा जो आहे तो या सगळ्या वक्तव्यावरून आणि या लोकांच्या देखील वक्तव्यावरून स्पष्ट जाणवतो आणि 200 रुपयांचंच पेट्रोल जर या ठिकाणी घ्यावं लागत असेल तर ते आता लोकांना याच्या झळा पोहोचू लागलेल्या आहेत। अनेकांना जर दूर कुठं प्रवासाला जायचं असेल तर त्या ठिकाणी हे सगळ्यांचीच कुचंबाना होऊन बसलेली आहे आणि म्हणूनच ही सगळी परिस्थिती आता बघतोय आपण। काही नागरिक देखील आहेत त्यांच्याशी बातचीत करूया। पेट्रोल भरले हो, भरली। काय आता परिस्थिती काय सांगितलं? 1-2 रुपयांनी काहीतरी महाग झाले म्हणले, त्यामुळे एवढ्या रांगा लागायची पाहिजे। आणि 200 रुपयांचं पेट्रोल आता दिलं जाते हो, तर ते चुकीचं आहे। ती 200 रुपयाने नेमकं जेवढे नियमाने वाढले तेवढंच घ्या पाहिजे ना त्यांनी। पाहिजे तेवढं हवं तेवढं पाहिजे असं म्हणताय। अजून काही तरुण मुलं या ठिकाणी त्यांच्याशी बातचीत करूया। पेट्रोल आता टंचाई जाणवू लागलेली आहे, केवळ 200 रुपयांचं पेट्रोल दिलं जात आहे। अनेक पेट्रोल पंप बंद असल्याची परिस्थिती आता पाहायला मिळते। इथं देखील रांग लागलेली, तरी देखील रांगेत तू थांबलाय। पेट्रोल आता घाललाच पाहिजे, त्यामुळे काय पर्याय नाही। पण आता कमी देतात पेट्रोल, त्याच्यावर काय? कमी देतात आता म्हणजे आता कसं टाकीतीन व्यवस्थित म्हणजे हेच करायला पाहिजे, फुलच तेन करून ठेवायला पाहिजे टाकीतीन, त्यामुळे तर अनेक जणांना फुल टाकी करतात विनाकारण, म्हणून ते 200 रुपयांचा आता नियम आता लावलाय असं सांगतायत। त्याच्यावरती अनेकांची आता खरं तर प्रतिक्रिया येणं गरजेचं आहे। मात्र ज्यांना आवश्यकता आहे तेवढंच पेट्रोल त्या ठिकाणी भरा असं मोदींनी सांगितलं होतं। आता 200 रुपयांचे पेट्रोल फक्त दिलं जातं, अनेक ठिकाणी तुटवडा देखील जाणवू लागलाय। कसं हे सगळ्यातून आता सगळे सर्वसामान्यांचं असं नाही, पेट्रोल हे पुरलंच पाहिजे आणि पेट्रोलची तशी सुविधा पण केली पाहिजे। थोडक्यात काय इथं बरेचसे पॉईंट्स पेट्रोल पंपावर, मी परवा मुंबईला गेलो होतो, फार चांगल्या सुविधा आहेत। इथं हायवेची पण सुविधा नाही आहे, जेणेकरून या मालकांनी पण हायवेची सुविधा करून लोकांना त्यापासून बऱ्यापैकी पेट्रोल टंचाईच्या बाबतीत बोलायचं झालं तरी आता हे वर्षातून 3 वर्ष तरी आम्ही हे सतत बघत आलेलं आहे। या बाबतीत काहीतरी गव्हर्नमेंटनं काहीतरी चांगल्या बऱ्यापैकी सहकार्य करणं गरजेचं आहे। खरं तर कस्तुरी हे सगळ्यांच्या प्रतिक्रिया आपण घेतोय। आज खरं तर या रांगा मोठ्या प्रमाणात लागतानाचं चित्र आहे, म्हणून आपण आज
याच पेट्रोल पंपच्या ठिकाणी आलेलो आहे. काही ठिकाणी बंद आहे, तिथं देखील आपण जाणार आहोत. तिथली परिस्थिती नेमकी काय आहे हे देखील जाणून घेणार. मात्र तत्पूर्वी अशा पद्धतीनं पेट्रोलची टंचाई आता जाणवू लागली का, असा सवाल जो आहे तो आपण आता करतोय प्रशासनाला. आणि प्रशासनाने या संदर्भात आता काय नेमकी उत्तरं येतात. त्या सर्वसामान्यांना केवळ 200 आणि 4 चाकीमध्ये 500 रुपयांचं पेट्रोल मिळते. त्यांना आता हे किती दिवसांपर्यंत हे सगळं सहन करावं लागणार हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. कस्तुरी.